राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळामध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष असणार आहे। दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेले छगन भुजबळ यावेळी प्री कॅबिनेटला उपस्थित होते। त्यामुळे आता आजच्या बैठकीमध्ये मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। मात्र त्याआधी झालेल्या प्री कॅबिनेट बैठकीला छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार का हे देखील पाहावं लागणार आहे। सोबतच मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यावर देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते। थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होईल। उद्या आहे ना ओबीसीची मंत्र्यांची बैठक आहे ना। अरे उद्याची बैठक महत्वाची की आजची बैठक महत्वाची आहे? सर एक प्रश्न, जो जीआर उद्या सगळे मंत्री आहेत ना उद्या। जीआर सरकारने जो काढलेला आहे तो जीआर तुम्हाला दाखवण्यात आला नव्हता, तुम्हाला विश्वासात घेण्यात आला नाही? नाही नाही नाही। ही बैठक करून तुम्ही पुढच्या कॅबिनेटच्या बैठकीला थांबणार आहात की काय? मी बघतो काय करायचं, पण एक आहे मुख्यमंत्र्यांना भेटून समता परिषदेतर्फे एक निवेदन द्यायचं आहे मला, ते मी देणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। त्याआधी झालेल्या प्री कॅबिनेटला छगन भुजबळ हे उपस्थित आहेत। त्यामुळे आता त्या कॅबिनेट बैठकीमध्ये ते उपस्थित राहणार का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण काही दिवसापूर्वीच त्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी लावलेली होती। मराठा आरक्षणाचा जो जीआर काढलेला आहे त्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि आज मात्र त्या बैठकीला उपस्थित राहतात का आणि बैठकीमध्ये या मुद्द्यांवर चर्चा होतीये का? तर आताची आलेली अपडेट म्हणजे छगन भुजबळ हे कॅबिनेट बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत। प्री कॅबिनेटला ते हजर होते आणि आता कॅबिनेट बैठकीला देखील ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये ते संपूर्ण आरक्षणाचा मुद्दा मांडतात का आणि आपली नाराजी व्यक्त करतात का हे देखील पाहावं लागणार आहे। याआधी त्यांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। सरकारने काढलेल्या जीआर विरोधात आपण कोर्टामध्ये जाणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तर मराठा आरक्षणासंदर्भात जरांगेने दिलेला जो जीआर आहे त्या जीआर विरोधात छगन भुजबळ यांनी पत्रकारांसमोर अनेकदा नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याच नाराजीनंतर त्यांनी कॅबिनेट जी बैठक पार पडली त्याला त्यांनी गैरहजेरी लावलेली होती। आज मात्र ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, मराठा आरक्षणाच्या जीआरवरून भुजबळांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली। याआधी जेव्हा कॅबिनेट बैठक झाली तेव्हा ते गैरहजर होते, आज मात्र ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे कॅबिनेट बैठकीमध्ये आज आरक्षणासंदर्भात चर्चा देखील होऊ शकते। नक्कीच प्राची, खरं तर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जो नवीन जीआर काढलेला होता त्या नवीन जीआर नंतर मंत्री छगन भुजबळ हे खरं तर नाराज झाले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावरती खरं तर अन्याय होणार आहे, ओबीसी समाजावरती अन्याय होणार आहे आणि त्यानंतर त्यांची नाराजी आपल्याला कायम पाहायला मिळालेली होती आणि या जीआरला आव्हान देण्यासाठी सध्या मंत्री छगन भुजबळ हे तयारी करत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। जीआर काढल्यानंतर जी बैठक पार पडली मंत्रिमंडळाची त्या बैठकीला म्हणजे पहिल्या बैठकीला जीआर नंतर जी पहिली बैठक झाली त्या बैठकीला छगन भुजबळ हे गैरहजर होते। त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरून कुठेतरी आपली नाराजी दर्शवलेली होती आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं की हा जीआर काढत असताना आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं गेलेलं नाही आणि मात्र या जीआरला आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार। आज पुन्हा राज्य कॅबिनेटची बैठक मंत्रालयामध्ये 12 वाजता सुरुवात होणार आहे। या बैठकीला खरं तर छगन भुजबळ हजर राहणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता। आता सध्या पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला मंत्री छगन भुजबळ हे दाखल झालेत आणि या बैठकीनंतर छगन भुजबळ राज्य कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि या संदर्भात अर्थात जीआर संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच काही वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि या संपूर्ण विषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। त्यामुळे आता पुढे घडणाऱ्या घडामोडीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। एकीकडे या जीआरला मंत्री छगन भुजबळ हे आव्हान देत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नक्की ते काय संवाद साधतात, काय चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरून या सगळ्या
या विषयावरून काय नक्की आश्वासन देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आता काही वेळामध्ये की प्री कॅबिनेट बैठक ही संपेल आणि त्यानंतर सगळे जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे ते राज्य कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यामध्ये छगन भुजबळ देखील आज कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावणार आहे आणि या संपूर्ण संदर्भात आज नक्की ते कॅबिनेटमध्ये काय मुद्दा उपस्थित करतात आणि काय चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आजच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे बैठकीमध्ये ते कोणकोणते मुद्दे सरकारसमोर मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.